बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आशा भोसले पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम काल संध्याकाळी कामगार कल्याण मंडळाच्या चिंचवड येथील मैदानात संपन्न झाला। अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने गेल्या 2002 पासून आशा भोसले यांच्या नावाने नाट्यकला सिने क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते। आतापर्यंत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 19 पुरस्कार वाटप करण्यात आले। आशा भोसले यांच्या नावाने देण्यात आलेला सर्वात पहिला पुरस्कार भारताची गगन कोकिळा लता दीदी यांना देण्यात आला होता। 2002 पासून तर 2022 पर्यंत प्रत्येक वर्षी आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे। यावर्षीचा पुरस्कार संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांना देण्यात आला। अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी व राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री दिवंगत नेते रामकृष्ण मोरे यांनी स्थापन केली। या नाट्य परिषदेचे उद्घाटन देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते, असे अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपले मनोगतात व्यक्त केले। काल झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, सिने अभिनेत्री बिंद्रा पारेख, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे तसेच राष्ट्रपती पारितोषिक विजेते साविनी रवींद्र व पुरस्कार प्राप्त झालेले संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार व निर्मिती डॉक्टर सलील कुलकर्णी व त्यांच्या मातोश्री उपस्थित होते। यावेळी सावणी रवींद्र यांचा जाहीर नागरी सत्कार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या सून किरण भोईर व अन्य 4 महिलांच्या हस्ते मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करून करण्यात आला। पुरस्कार सोहळा पार पडत असताना मधुसूदन ओझा निर्मित मधुमेह हा संगीत नाट्याचा कार्यक्रम पार पडला। या संगीत नाट्यामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गाण्यांचे गायन मधुसूदन ओझा निर्मित कलाकारांनी केले। डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा सत्कार सिने अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। हा सत्कार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी न स्वीकारता आपल्या मातोश्रींना मातृदिनानिमित्त स्वीकार करण्यास लावला। पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांचा देखील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यात डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजचा पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटतो किंवा आजचा दिवस माझ्या आयुष्यातला एक भाग्याचा दिवस म्हणून आज मी आजच्या दिवसाकडे बघत आहे, कारण मी निर्मिती केलेल्या चित्रपटात भूमिका करणारे व आमचे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते आशा भोसले पुरस्कार मला प्राप्त झाला व हा पुरस्कार स्वीकारत असताना आज माझ्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे आजचा क्षण आजचा दिवस माझ्यासाठी फार भाग्याचा आहे, असे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी सांगितले। लता दीदींच्या नावापासून सुरू झालेला फार मोठा पुरस्कार आहे। आजही तिकडे आशाताईंचा आणि इकडे माझा फोटो बघताना मला खूप संकोचून जायला झालं, फार छोटा आहे मी, त्यामुळे हा पुरस्कार घ्यायला आज मदर्स डे मी माझ्या आईला बोलवतो, आई घेईल पुरस्कार, ती घेऊ शकते हा पुरस्कार, मी फार लहान आहे, तर मी आणि आई मिळून हा पुरस्कार घेतो। तर आई कौतुकाने माझा व्हिडिओ करण्यातच व्यस्त आहे, तिला विनंती कर। इतक्या मोठ्या नावाचा पुरस्कार मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट असते, कारण आपण जन्मल्यापासून ज्या व्यक्तीचं गाणं ऐकून मोठं झालेलं असतो, असा आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळणं मला असं वाटतं की एखाद्या देवस्थानच्या पुरस्कारासारखंच वाटतं मला। जसं एखाद्या स्वामींच्या देवस्थानी किंवा कोल्हापूरच्या अंबाबाई या देवस्थानी असा एखाद्या देवस्थानचा पुरस्कार वाटतो मला मंगेशकर कुटुंबियांकडून मिळणारा पुरस्कार, कारण या कुटुंबांनी आपल्याला इतका आनंद दिलेला आहे, त्या कुटुंबांच्या कुठल्याही व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे मला खूप जास्त आनंदाचं वाटतं। आणि आधी तो ज्या लोकांना मिळाला आहे ते म्हणजे खय्याम साहेबांना मिळाला आहे, शंकर महादेवनजींना मिळाला आहे, अशा लोकांचा स्पर्श ज्या पुरस्काराला झाला आहे तो पुरस्कार आज मला मिळतो, याचं खूप समाधान आहे। आणि मला असं वाटतं की कोविडनंतर परत आपला नव्याने प्रवास सुरू करत असताना असा पुरस्कार मिळणं खूप शक्ती देणार आहे। हा असा मंच आहे ज्या मंचावर माझी एक गायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली। आता जे आपण विविध गेल्या अनेक वर्षातले पुरस्कार बघितले, त्यातला 3ऱ्या वर्षीचा जो पुरस्कार होता माननीय रवींद्र जैन साहेबांचा, तेव्हा तो माझा सगळ्यात पहिला आयुष्यातला व्यावसायिक कार्यक्रम होता, तो ह्याच मंचावर होता। आणि भाऊसाहेबांमुळे तो कार्यक्रम आणि हे सर्व पुरस्कार घडले, तर एकदा जोरदार टाळ्या भाऊसाहेबांसाठी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं।
कारण पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, औद्योगिक परिसर आहे आणि इथे कला रुजवणं हे अत्यंत अवघड काम आहे, जे त्यांनी इतके वर्ष सातत्याने केलं. ह्याच्यातलं सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याचा एक छोटासा भाग मलाही होता आलं, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि आपल्या माहेराकडनं झालेलं कौतुक हे नेहमीच आयुष्यभर लक्षात राहणारं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्या माहेरच्या माणसांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. ला आशा भोसले पुरस्कार द्यायचा आहे. सलीला माझा चांगला जुना मित्र आहे. आशा भोसले या जैत्र जैतपासून माझ्या परिचयाचे आहेत आणि जैत्र जैतमधली चिंधीची भूमिका ही त्यांच्यावरून दांडेकरांचं असं पुस्तकात पण लिहिलेलं आहे. त्यांच्या नावाने चांगल्या मित्राला मिळणारा पुरस्कार आणि नॉर्मली हृदयनाथ देणार होते, जे माझ्या जैत्रेचे प्रोड्युसर आणि चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमुळं आत्ता ते येऊ शकत नाही आहे. त्यामुळं भाऊसाहेब मूळचे अतिशय हुशार राजकारणी असल्यामुळं त्यांनी बरोबर कुणाला विचारायचं ठरवलं की या रेस्क्यू ऑपरेशनला चांगला कोण सगळं. तर मी हे असं आहे म्हटल्यानंतर तिघांची नावं मग तेवढ्याकरता मी मुंबईत आलो आहे. आत्ताच पोचले की आशा भोसलेंच्या सलीला दिलं, त्यामुळे भेटलं आणि ते करून मी परत उद्या सगळे मुंबईला. तर अतिशय योग्य माणसाला आता 19 वर्ष देतात जातो मी, कारण अलीकडच्या काळामध्ये आमच्या तरुण संगीतकारांमध्ये कन्सिस्टंटली काम करणारा आणि माझ्यासारखा डॉक्टर असणारा असा माझा मित्र, ज्याच्या आत्ताच्या फिल्ममध्ये पण मी काम केलेलं आहे. तर मला अतिशय आनंद आहे की हा पुरस्कार त्याला मिळतो आहे आणि म्हणून मी आलेलो आहे. आणि त्यानिमित्ताने तुमचे चिंचवडकर लोक पण मला खूप दिवसांनी भेटले, तेही चांगलं आहे. भाऊसाहेबही जुने मित्र आहेत, त्यांनी एक सिनेमा काढला होता, त्यात मी काम केलं होतं. तर मी सगळ्यांचा आभारी आहे. रेस्क्यू ऑपरेशन मी आलो त्यानिमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सलीलला असंच उत्तरोत्तर यश लाभावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. लॉकडाऊनच्या कालखंड जर सोडलं ते 2 वर्ष, हा खरं तर 19वा पुरस्कार आहे आणि या पुरस्काराचं महत्त्व तर जगविख्यात गायिकेच्या नावानं आहे, आशाताईंच्या नावानं आहे. परंतु तेवढ्याच तुलनेनं तेवढ्याच जगविख्यात गायिकेनं म्हणजे स्वर्गीय लताताई दिदी यांनी तो पहिला पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे त्या पुरस्काराची उंची एवढी उंचीवर नेऊन ठेवली आदरणीय हृदयनाथजी तथा बाळासाहेब मंगेशकर यांनी. ते निवड समितीचे प्रमुख आहेत. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मग मला असं नाही वाटत की दिग्गज जे संगीतकार होऊन गेलेत, गायक होऊन गेलेले आहेत, मग हरिहरनजी असू द्या, शंकर महादेवनजी असू द्या, खय्यमजी असू द्या, आनंदजी असू द्या, प्यारेलालजी असू द्या, अनु मलिकजी असू द्या, अनु मलिकजी असू द्या, सोनू निगम असू द्या, सुनिधी चव्हाण असू द्या, सुरेश वाडकर असू द्या, स्वतः हृदयनाथ मंगेशकरजी असू द्या, उषाताई मंगेशकर असू द्या, आपले गुप्ते अवधूत गुप्ते असतील, आता सलील कुलकर्णी जे आहेत, ही एवढी मोठी दिग्गज कलावंत ह्या शहराला त्या पुरस्काराच्या निमित्ताने भेट देऊन गेलेली आहेत.